आज एक मोठं व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे, ज्यांचे वर्णन असं करता येईल की विद्या विनयेन शोभते असं आपण म्हणतो. आणि एवढी विद्या मिळवूनसुद्धा ज्यांच्यामध्ये आजही विनय आपल्याला दिसतो, त्यांच्या बोलण्यातून भाषणातून आपल्याला तो अनुभवायला येईल, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ ज्येष्ठराज भालचंद्र जोशी, भारतातील नामवंत रसायन अभियंत्यामध्ये ज्यांचं नाव आज सन्मानानं घेतलं जातं. ज्येष्ठराज जोशी हे एक उत्तम शिक्षक आणि एक संशोधक आहेत. रासायनिक कारखाने चालवता येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठीचं उत्तम मार्गदर्शन त्यांचं आहे आणि ते एक उत्तम व्यवस्थापकही आहेत. त्यांच्या ठायी रसायनविद्या व तिची उपयोगिता या संदर्भात एवढे गुण आहेत की स्वाभाविकच जोशी यांच्याकडून रसायन अभियांत्रिकीमध्ये विविध स्वरूपाचं मोठं कार्य घडून आलेलं आहे. त्याबद्दल ज्येष्ठराज जोशी यांची अमेरिकन केमिकल सोसायटीनं 2007 सालापूर्वीच्या जगातील 40 वर्षातील 100 उत्कृष्ट संशोधकांमध्ये ज्यांची गणना केली त्यामध्ये ज्येष्ठराज जोशी यांचं नाव होतं. भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण हा किताब 2014 साली देऊन त्यांचा सन्मान केला. ज्येष्ठराज जोशी यांचा जन्म 28 मे 1949 रोजी सातारा जिल्ह्यातील मसूर येथे झाला. शालेय शिक्षण जीवन शिक्षा मंदिर या मराठी माध्यमाच्या मसूरमधल्या शाळेतून झालं. आणि मगाशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की त्यांना जो एक पुरस्कार मिळाला आहे विज्ञान क्षेत्रातला शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, त्या पुरस्कारामध्ये 400 जणांना तो पुरस्कार मिळाला असेल तर त्यातले 350 शास्त्रज्ञ हे आपापल्या मातृभाषेतून शिक्षण घेतलेले शास्त्रज्ञ आहेत. आणि त्यापैकी ज्येष्ठराज जोशी हे मराठी माध्यमातून शिक्षण झालेले आणि या मोठ्या पुरस्कारानं मिळवलेले एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण कराड तालुक्याच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये झालं आणि तिथून इंटर सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण करून 1967 साली ते बाहेर पडले आणि मुंबईच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच UDCT, आत्ता त्याला आपण इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या प्रख्यात संस्थेत ते शिक्षणासाठी आले. तिथं त्यांनी रसायन अभियांत्रिकी बीकेम इंजिनिअरिंग ही पदवी 1971 साली संपादन केली आणि नंतर तेथूनच 1971 ते 77 या काळात प्राध्यापक MM शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आपली PhD ही पदवी मिळवली. ज्येष्ठराज जोशी यांचं संशोधन आणि अध्यापन कार्य इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी सुरू केलं आणि 1972 ते 2009 अशी 37 वर्षाची प्रदीर्घ कारकीर्द संपून ते बाहेर पडले. 1999 ते 2009 अशी निवृत्तीपूर्वीची 10 वर्ष ते या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संचालक होते. ज्येष्ठराज जोशी यांनी त्यांच्या रसायन अभियांत्रिकी शास्त्रातील संशोधनातून नानाविध प्रक्रियांची कारणमीमांसा शोधून काढली आणि वेगवेगळे शोध त्यांनी लावलेले आहेत. त्याच्यामध्ये ऊर्जेची बचत करून प्रक्रिया सोपी आणि स्वस्त करणं, उत्पादनास लागणाऱ्या निरनिराळ्या टप्प्यांचं एकीकरण सुसूत्रीकरण करून उत्पादन प्रक्रियांचा वेळ कमी करणं, असे अनेकविध शोध त्यांच्या नावावर आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठराज जोशी यांनी 200पेक्षा जास्त पदार्थांच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये त्यांच्या पदार्थांची मिसळण्याची जी प्रक्रिया आहे ती जलद आणि सुलभ होण्याकरिता नवीन संयंत्र रचना शोधून काढलेल्या आहेत. वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियांच्या संदर्भातलं आणि ऊर्जा निर्मिती व ऊर्जा बचत यामधलं संशोधन कार्य त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना त्याची आस्था आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये सुधारित चुली, अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेतील ऊर्जेची बचत, सूर्यशक्तीवर चालणारी शीतकरण संयंत्र, पवनशक्तीचा वापर इत्यादी विषयांवरचं अखंड संशोधन चालू असतं. मुंबई युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही संस्था माटुंग्याला 1933 साली सुरू झाली आणि जोशी सरांच्या संचालक पदाच्या कारकिर्दीत या संस्थेचा जणू एक कायापालटच झाला. या संस्थेला स्वायत्तता मिळाली. तिचं स्वतंत्र अभिमत विद्यापीठात रूपांतर जोशी सरांच्या कारकिर्दीत झालं. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी असं या त्याचं नाव झालेलं आहे. PhD होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, जागतिक पातळीवरील शोधनिबंध आणि मानके या सर्वांची संख्या दुप्पट झालेली आहे. जर अगदी त्याचं स्टॅटिस्टिकच मांडायचं झालं तर सरांचा परिचय एवढा मोठा आहे म्हणून मी 2-3 गोष्टी त्यातल्या काही वगळलेल्या आहेत. एकूण त्यांची इंटरनॅशनल पब्लिकेशन्स जे आहेत ती 661 इतकी इंटरनॅशनल पब्लिकेशन सरांची आहेत. ही आकडेवारी 19 फेब्रुवारी 2025 अखेरची आहे आणि निश्चितच इथून पुढे त्याच्यामध्ये वाढही होणार आहे.
नंबर ऑफ कॉन्फरन्सेस प्रेझेंटेशन केलेले आहेत 110, नंबर ऑफ पेपर कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स 41, सायटेशन्स जे आहेत ज्याला आपण संदर्भ त्यांचे जे आहेत ते 30,687 संदर्भ आहेत, एच इंडेक्स 86, नंबर ऑफ PhD थिसिस गायडेड 134, नंबर ऑफ मास्टर थिसिस गायडेड 61, नंबर ऑफ पोस्ट डॉक्टरल स्टुडंट्स 25, अशी ही त्यांची स्टॅटिस्टिक सांगायचं झालं तर त्यांच्या कामाचं स्टॅटिस्टिक आहे. सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि मानाचा पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर इतर पुरस्कारांची नाव आणि मगाशी मी सांगितलेला शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार हे या क्षेत्रामधले शास्त्रज्ञ क्षेत्रामधले किंवा विज्ञान क्षेत्रामधले अत्यंत उच्च दर्जाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळं व्याख्यानामध्ये फार अडसर परिचयाचा होऊ नये म्हणून मी काही मुद्दे त्यांचे वगळलेत हे मी मुद्दाम सांगतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे ज्येष्ठराज जोशी यांनी 2014 साली मराठी विज्ञान परिषदेची धुरा अध्यक्ष म्हणून त्यांनी सांभाळली आणि त्यांच्या काळामध्ये अनेक कल्पना लढवून त्यांनी या संस्थेमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. जोशी यांचा स्वभाव समन्वयवादी असून मनाची शांती क्वचित त्यांची ढळते. अत्यंत शांत आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व आहे आणि मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून नवी चेतना निर्माण करून अनेक मराठी विज्ञान परिषदेसाठी कार्यक्रम घेतलेले आहेत आणि असे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणू, आदरणीय व्यक्तिमत्व म्हणू आणि ज्यांचं ज्ञान जे आहे ते आज आपल्याला या ठिकाणी मिळते. तर असे एक आदरणीय व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये जोशी सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि एक वेगळा विषय, एक ज्वलंत विषय की ज्याची आज खरोखर गरज आहे आणि युवा पिढीनं या विषयाकडं एक जाणीवपूर्वक आपण पाहिलं पाहिजे. तर असा एक विषय जागतिक तापमानवाढ आणि वातावरणीय बदल हा विषय घेऊन सर येतात. मी सरांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन या ठिकाणी द्यावं आणि व्यासपीठावरील सर्वांना विनंती की त्यांनी पुढे स्थानापन्न व्हावं. तयार करताना ही सगळी इंधनं आपण जाळतो आणि 1 युनिट वीज मिळवण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1.5 किलो कार्बन डायऑक्साईड खर्च करायला लागतो आणि तो बाहेर पडतो त्याच्यातून. मिथेन आपण भातशेती बघूया किंवा कुठल्याही पद्धतीची शेती की जिथं पाणी बऱ्यापैकी साचलेलं आहे, ऊसाच्या शेतीला पण खूप पाणी लागतं, अशा ठिकाणी अनारोबिक डायजेशननी तिथून मिथेन बाहेर पडत असतो. तिसरं नायट्रोजन ऑक्साईड्स, जे खताचे कारखाने आहेत जे NPK तयार करतात, त्यातला N तयार करताना हवेतून जेवढा N घेतला त्यातला काही भाग NPK या खतांमध्ये रूपांतरित होतो पण बराचसा भाग हा उत्सर्जित होतो. तसंच आपले जे रेफ्रिजरेटर्स आहेत किंवा एअर कंडिशनर्स आहेत त्याच्यातून थोडाफार लिकेज होऊन ते फ्लोरीन गॅसेस पण बाहेर जातात. हे फ्लोरीन गॅसेस, हे नायट्रोजन ऑक्साईड्स, हे मिथेन आणि हा कार्बन डायऑक्साईड हे सगळे सोडलेले शेवटी वातावरणात येऊन एकत्र ते मात्र घट्ट मैत्री करतात चौघांची आणि गर्दी भाऊगर्दी करून बाजार मांडतात तिथे. आणि मग सूर्याची किरणं येतात, पृथ्वीची किरणं जात नाहीत आणि तापमान वाढ होते. आता हे किती कार्बन डायऑक्साईड आहे? नेक्स्ट स्लाइड. तर चीन 10 बिलियन टन्स इतका, आपल्याला सगळ्यांना 1 टन माहिती आहे, 1000 टन माहिती आहे, 1 लाख टन माहिती आहे, 10 लाख टन माहिती आहे, 1 कोटी टन माहिती आहे, 100 कोटी टन माहिती आहे. तर 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. तर त्या 100 कोटीपेक्षा आणखीन 10 म्हणजे 1000 लक्ष टन एवढं चायना उत्सर्जित करतं. त्याच्या खालोखाल युनायटेड स्टेट्स, त्याच्या खालोखाल भारत, त्याच्या खालोखाल रशिया, इतकं कार्बन डायऑक्साईड सध्या चालू आहे बाहेर पडायचं. पुढची स्लाईड. नेक्स्ट स्लाईड. हां, प्रिव्हियस स्लाईड. तर तो जो CO2 बाहेर पडतो तर त्यातला भारतातलं जे आहे
त्याच्यातलं कोळशातून 1.8 अब्ज टन बाहेर पडत असतो, ऑइलपासून जवळजवळ 0.6, गॅस आणि सिमेंट प्लांट्स त्याच्या फ्लेअरिंगमुळं जवळजवळ शून्याच्या जवळ. म्हणजे भारतातून जो CO2 बाहेर पडतो, तुम्हाला जरा ऐकून आश्चर्य वाटेल, आपण स्वयंपाक करतो आणि आमच्या लहानपणी चुली होतात, हल्ली पण असतात बऱ्यापैकी चुली, आणि त्याच्यामध्ये आपण शेणाच्या गवऱ्या किंवा लाकूड फाटा वगैरे जाळत असतो. तर त्याच्यातून बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड भारताने जेवढा संपूर्ण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित केला त्याच्या 25%, 1/4 हा चुलीतून कार्बन डायऑक्साईड निघतो. आपल्याला भाषणाचं जसं आपण पुढं जाऊ तशी उत्तरं काढायची आहेत की आता कार्बन डायऑक्साईड बाहेर जायला नको, पण आपल्याला जेवायला तर पाहिजेच ना रोज, आणि इतर पण गोष्टी पाहिजेत. तर त्याचं काय करायचं आणि मग आपल्याला पुढं कसं जायचं हे बघायचं आहे. पुढची स्लाईड. हा कार्बन डायऑक्साईड ज्या वेळेला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाली, औद्योगिक क्रांती झाली, त्यावेळेला 280 पार्ट्स पर मिलियन, म्हणजे एक दशलक्षमध्ये 380, म्हणजे एका किलोग्राममध्ये 380 मिलीग्राम एवढा कार्बन डायऑक्साईड होता. तर एक जपानी शास्त्रज्ञांनी नुसतं कागद पेन्सिल, माझ्या हातात कागद पेन आहे, एवढंच साहित्य घेऊन त्यांनी असं वर्तवलं की आत्ता जो कार्बन डायऑक्साईड आहे सध्याचा तो 350 आहे. तर 350च्या ठिकाणी 500 झाला, 350च्या ठिकाणी 700 झाला, म्हणजे दुप्पट झाला, तर तापमान पृथ्वीचं 2.8 डिग्रीनी वाढेल असं त्यांनी भाकीत केलं. आणि तो जर निम्मा झाला तर पृथ्वी 2.8 डिग्रीनी गार होईल. मी या शास्त्रज्ञांनी कागद पेन्सिलीच्या साहाय्याने आणि त्याचं ज्ञान वापरून, त्याचा काय जो अनुभव असेल तो वापरून हे भाकीत केलं. या भाकिताचं इतकं महत्त्व आहे, हे केलं असेल 30-40 वर्षापूर्वी, पण हे आता दिसून येतं आहे ना मागच्या 30 वर्षामध्ये. दुप्पट नाही झालेलं पण दीडपट झालं आहे. पण दीडपटमुळे तेवढं तापमान वाढलं आहे म्हणून त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं एवढ्या एका गोष्टीसाठी. मी गावोगावी भाषणं देतो आणि भाषणं झाल्यानंतर मला विद्यार्थी, पालक सगळे प्रश्न विचारतात. तुम्ही पण मला विचारू शकता. त्या प्रश्नामध्ये पुढची 5 मिनटं मी जे भाषण करणार आहे ते जरा लक्षपूर्वक आहे का. खूपदा काय होतं की भाषण करता करता लाईट जातात. लाईट जायला हरकत नाही, मला बोलता येतच आहे, पण हा बंद पडतो, त्यामुळे फक्त पुढच्या रोल ऐकू येईल. त्यामुळे 5 मिनटं ऐका, पुढं लाईट राहिले तर माझं भाषण ऐकू येईलच, पण हे मी 5 मिनटाचं महत्त्वाचं भाषण करणार आहे. मला प्रश्न विचारतात, 3 प्रामुख्यानं प्रश्न सांगतो त्यातले, की आपल्या भारतात नोबेल पारितोषिकं का मिळत नाहीत. एक प्रश्न. दुसरं, खेळामध्ये ऑलिम्पिक मेडल्स का मिळत नाहीत भारताला. आणि तिसरा प्रश्न, आपला भारत देश गरीब का आहे आणि त्या गरिबीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाने उत्तर मिळू शकतं का. हे 3 प्रश्न. तर त्या 3 प्रश्नांना मी काय उत्तर देतो हे आता ऐका पुढच्या 5 मिनिटामध्ये. पहिलं असं की नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी करावं लागणारं संशोधन, हे संशोधन करायला साधारणपणे भारतामध्ये अशी कल्पना असते
की मोठ्या प्रयोगशाळा लागतात, खूप पैसे लागतात, खूप मोठा इंटरनेट लागतो, लायब्ररी लागते, पैसे लागतात, विद्यार्थी लागतात. असं त्यांच्याकडं सगळं असल्यामुळं त्यांना नोबेल पारितोषिक मिळतं. मी तुम्हाला माझ्या अनुभवाने, माझ्या मित्रांच्या अनुभवाने, परदेशच्या मित्रांच्या अनुभवाने ठामपणे सांगतो आत्ता की या कशाचीही गरज नाही आहे जागतिक स्तराचं संशोधन मिळायला. पैशाचीही गरज नाही, प्रयोगशाळांची गरज नाही. ह्या शास्त्रज्ञांनी फक्त कागद पेन्सिल वापरून एक कागद प्रसिद्ध केला आणि एका कागदाला त्याला पारितोषिक मिळालं. या कशाचीही गरज नाही आहे. गरज कशाची आहे प्रिय मित्रांनो? आपण आपलं मन केंद्रित करू शकतो का? एवढंच. आपण एका ठिकाणी बसलो, एका खुर्चीमध्ये बसलो, शांतपणे बसलो आणि आपले नेहमीचे साधे प्रश्न असले की कुठला प्रदूषणाचा प्रश्न आहे, खुर्चीत बसून शांत बसून मन एकाग्र करता आलं तर त्या प्रश्नाला उत्तर मिळतं. कधी कधी एकदा बसून नाही मिळणार, मग त्यावेळेला खूप पेशन्स लागतं, खूप परसिव्हरन्स लागतो आणि मग परत एकदा बसायचं, परत मध्ये कॉफी प्यायची, परत मित्रांना घेऊन सिनेमाला जायचं, परत येऊन बसायचं. पण मन एकाग्र करता येत असेल त्यांच्याच हातून संशोधन होतं. ज्यांना मन एकाग्र करता येतं त्यांनाच कविता करता येतात, त्यांनाच लेखक म्हणून होता येतं, त्यांनाच मूर्तिकार म्हणून होता येतं, त्यांनाच चांगले अकॅडमिशियन्स, मॅथमॅटिशियन्स, शास्त्रज्ञ असं सगळ्यांना होता येतं. तर हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया की आपल्या भ्रामक कल्पना असतात की संशोधन हे फक्त गोऱ्या लोकांनीच करावं आणि ते खूप पैशाच्या सहाय्याने करावं आणि तिथली भली मोठी इक्विपमेंट असतात, भली मोठी दुर्बीण असते. तर मन एकाग्र ज्यांना करता येतं त्यांना ही साधनं सगळी उपयोगी पडतात, नक्की उपयोगी पडतात. पण साधनं आहेत पण मन एकाग्र करता येत नसेल तर मात्र काहीही उपयोग नाही आहे, कशाचाही उपयोग नाही. तर तेवढं मात्र आपण लक्षात ठेवूया. आपल्या देशाने ध्यान, मेडिटेशन याचं सगळ्यात 100 नोबेल मिळतील एवढा मोठा शोध लावला. पण आपण सगळीजणं भारतीय आता सध्या त्याचा किती उपयोग करतो की ज्याच्यामुळं मन एकाग्र होईल त्या ह्याच्यातून. आणि बाकीचं सगळे प्रश्न आपण आता इथं तुम्ही अशा व्याख्यानमाला करताच, पण मन शांत कसं ठेवावं आणि एकाग्र कसं करावं अशी एक मोठी चळवळ उभा आहे या इचलकरंजीमध्ये. तुम्हाला सवय आहे तशी. किती ताकदीचे लोक इथं होऊन गेले. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर, बापरे केवढा मोठा माणूस. डॉक्टर खोत जे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ आहेत. म्हणजे या जमिनीला माहिती आहे ही जमीन सुपीक आहे अशी माणसं तयार करायला त्याचं आपण आता प्रमाण तितकी सुपीकता टिकवूया. मी उगीच इचलकरंजी म्हणालो, आपण महाराष्ट्र म्हणूया. आपण संपूर्ण महाराष्ट्र असा सुपीक करूया की तिथली माणसं ही मन केंद्रित करण्याची ताकद असणारी असू देत. त्या ह्याच्यातून गरीब का? दुसरा प्रश्न. आपला देश गरीब का? नेहमी कुठल्याही देशाला 3 स्रोतामधून उत्पन्न मिळत असतं. पहिला स्रोत असतो कारखानदारी, जी इचलकरंजीकरांना माहिती आहे. दुसरा स्रोत असतो शेती आणि तिसरा स्रोत असतो सर्व्हिस इंडस्ट्री. आता इंडस्ट्री बघितलं तर मी केमिकल इंजिनियर आहे आणि आमच्या सेक्टरमध्ये जो काही जागतिक व्यापार होतो ते भारतीय व्यापारी जगातमध्ये किती व्यापार करतात? 1.5%. आपण आयुर्वेदिक औषधं आपण निर्मिली, आपण त्याचं संशोधन केलं असं आपल्याच पाठीवर थाप मारून घेतो. जगात व्यापार किती करतो?
1%, इलेक्ट्रॉनिक्स 0.1, मेकॅनिकल सगळे 1%च्या आजूबाजूला किंवा कमीच. जर असा जागतिक व्यापार केला आपण तर त्याच्यातून पैसे मिळणार किती, आणि मिळालेल्या पैशातून देश गरीबच राहणार. कारण हे जेवढेच पैसे मिळाले, आता आपण शेती घेऊया, तर शेतीमध्ये नेहमीची उत्पन्न आहेत, तांदूळ आहे, गहू आहे. तर जगामध्ये जेवढं उत्पादन होतं हेक्टरी, 1/3 भारतात होतं. टोमॅटो बटाट्यामध्ये 1/50 आपण उत्पन्न करतो. आपली शेती आपण वापरत गेलो, ऊसामुळे वापरत गेलो, आणि ते हळूहळू दरवर्षी थोडी नापीक, अजून थोडी नापीक, अजून थोडी नापीक, अशी आपण नापीक करून बसलो आहे. आणि त्याच्यामुळे 1/2, 1/5, 1/20 असं आपण उत्पादन करतो. ज्या तेलबिया आहेत, शेंगदाण्याचं तेल असू दे, करडईचं तेल असू दे, कापसाच्या बियांचं तेल असू दे, आपण 72,000 कोटी रुपयाचं तेल विकत आणतो. आपल्याला कमी पडतं तेवढं तेल त्या ह्याच्यातून. सांगत काय होतं की ॲग्रिकल्चर हा दुसरा स्रोत आहे पैशाचा, कारखानदारी हा पहिला स्रोत आहे की जिथं आपण जागतिक व्यापार फक्त 1%च करतो. आणि शेतीमध्ये तर 1/2, 1/5, 1/30. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण खूप अशी तरुण मुलं सर्व्हिस सेक्टरमध्ये नोकरी लागतात. 50,000 रुपये, 60,000 रुपये, 80,000 रुपये पगार मिळतो. पण ही मुलं करतात काय? मुलं मुली जगाची सर्व्हिस करतात. तिथं त्यांनी जे जे सांगितलेलं असतं तेवढी हमाली करतात. तिथून ओरिजिनल असं काहीतरी आपल्याच देशाने सॉफ्टवेअर केलं आहे की ते सॉफ्टवेअर जगभर विकून संपत्ती मिळवली आहे देशासाठी. अशी फारच क्वचित उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळं पहिला स्रोत जागतिक व्यापार, दुसरा स्रोत शेती, तिसरा स्रोत सर्व्हिस सेक्टर. या तिन्हीमधून मिळालेलं उत्पन्न हे जगामध्ये आपली लोकसंख्या 1/6 आहे, पण व्यापार मात्र 1% आहे. आणि जेवढं काही पैसे मिळाले भागिले आपली लोकसंख्या, हे पर कॅपिटा इन्कम, त्याच्यामुळे आपण गरीब आहोत. इतकं असताना आपण किती पैसे खर्च करतो? जे कच्चं खनिज तेल आहे, त्या कच्च्या खनिज तेलासाठी आपण 20 लाख कोटी रुपये देतो जगाला. 20 लाख कोटी रुपये. आपलं सगळं भारताचं सगळ्या स्रोतातून असलेलं उत्पन्न ह्याच्या फक्त 5-6 पट आहे. एक टायटेनियम नावाचा धातू आहे, तर टायटेनियमची खनिजं भारतामध्ये इतकी आहेत की ते 500 वर्ष सगळ्या जगाला पुरतील आणि आपण सगळ्या जगासाठी निर्मिती करू शकू इतकं टायटेनियमचे खनिज आपल्याकडे आहे. मध्ये खूप मोठं वादळ झालं ओरिसामध्ये, आणि त्या ओरिसामध्ये नवीन वाळू येऊन पडली. घरांचं नुकसान झालंच. ती नवीन किती वाळू येऊन पडली तर आणखीन 500 वर्ष जगाला पुरेल एवढं टायटेनियम आपल्या ओरिसाच्या जे काही समुद्रकिनारा आहे त्याच्यावरून पडलं. आपण करतो काय हा मी प्रश्न सारखा विचारणार आहे. पण करतो काय? टायटेनियमची जागतिक बाजारभाव आहे 2500 रुपये किलोला. 2500 रुपये किलोला. आणि ही जी सगळी वाळू आहे ती आपण परदेशी विकतो 6 रुपयाला. एकही कारखाना नाही आहे आणि एकही अशी टेक्नॉलॉजी नाही आहे की जी भारतीयांनी तयार केली. मला सांगायचा विषय हे एकच आहे. आता जागतिक तापमान वाढ आहे ना, तर आपण जेवढी ऊर्जा घालवतो त्याच्यापासून उत्पादन काहीच नाही. म्हणजे एवढंच उत्पादन, लाईट बिल. पण ह्याच्यापासून जितकं खरी संपत्ती निर्माण व्हायला पाहिजे त्या संपत्तीमध्ये आपण निर्माण करतो का, असा विषय मी पुढं नेणार आहे. की आपण CO2नी तापमान वाढ होते, मिथेननी तापमान वाढ होते,
तर ते आपण कमी करून उत्पन्न कसं वाढवायचं इतक्या पद्धतीने. तरी टायटॅनियमची स्टोरी झाली. मी तुम्हाला तेलबियाचं सांगितलंच, 72,000 कोटी रुपयाचे तेलबिया विकत आणतं. पाम ऑइल मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया तिकडनं तेल विकत आणतो आपण ह्याच्यामध्ये. आम्ही एक संशोधन केलं आणि त्याचा आता प्रसार करणार आहे की सध्या भुईमूग किंवा सोयाबीन ही ज्या काही तेलबिया आहेत त्या सगळीकडे लावल्या जातात. महाराष्ट्रात लावतात, गुजरातमध्ये लावतात, मध्य प्रदेशमध्ये खूप जास्त लावतात. आणि ह्याच्यासाठी काहीतरी हेक्टर राखून ठेवलेलं आहेत ऑलरेडी. तर नापीक जमीन झाली हे आपल्याला आकड्यामध्ये सांगायचं असेल तर आपण असं म्हणतो की सॉईल कार्बन कमी झाला. सॉईल कार्बन कमी झालं. आपल्याला 2% तरी पाहिजे. 2% जर सॉईल कार्बन असेल तर आपण जमीन सुपीक आहे असं म्हणतो. त्याच्यामध्ये 0.6 0.7 आहे सध्या. तो कमी कमी होत आला आणि जिथं ऊस आहे तिथं तर आणखीन वेगाने कमी होतो. आणि तो कार्बन परत त्या जमिनीला मिळण्यासाठी आपल्याला माहितीच नाही आहे की हे कारण आहे म्हणून. मग त्याच्याबद्दल उपाय घेण्याचं दूरच राहिलं. तर आम्ही प्रयोग काय केले की एक दुसरा प्रश्न बघा. मी जरा थोडं विषयांतर करतो आणि मूळ विषयावर येतो. पेपरमध्ये बातम्या येत असतात की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिल्लीमध्ये इतकं प्रदूषण झालं की विमानं येणं किंवा इतरसुद्धा नेहमीचे कार्यक्रम असतात ते करता येत नाहीत. तो दिल्लीचा फक्त नाही आहे प्रश्न. ते दिल्ली कॅपिटल आहे म्हणून तिथलं सगळीकडे प्रसार करतात. प्रश्न ह्या सगळ्या भारत देशाचा आहे की शेतकरी जे काही जास्तीचं घन इंधन म्हणू किंवा घन कचरा म्हणू थोडक्यात, म्हणजे आपण समजा मका लावला आणि मक्याचं ताट आलं, झाड आलं, त्यातले कणीस तोडलं आणि त्यातले दाणे काढले. त्या दाण्याचं वजन केलं, त्याच्या पाठीमागं बुरकुंड असतो त्याचं वजन केलं, राहिलेल्या ताटाचं वजन केलं तर ते दाणे 1% पण नसतील. बरोबर. पण हे सगळं फुकट जात आहे. तर ते फुकट जाण्यासाठी मी त्याच्यावरती केव्हा तरी पुन्हा लेक्चर देईन. पण हे फुकट जाणारं धान्य हे, किंवा मी एक अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगतो, हे समजा आपण एका भांड्यामध्ये एकत्र केलं. काय जे मिळेल ते घ्यायचं आणि घालायचं. आपल्याला काय घनकचरा दिसला तो कदाचित तेलबियांचा असेल, कापसाचा असेल, तांदळाचा असेल किंवा सॉमिलमधून फुकट गेलेली लाकडं असतील, ते सगळे घालायचे एका भांड्यामध्ये. 200 लिटरच्या भांड्यामध्ये आपलं 200 लिटरचा बॅरल येतो ना, त्या बॅरलमध्ये घालायचे आणि ते तापमान वाढवायचं, त्याचं बाहेरून हीट करायचं त्याला. जसं 200-250 डिग्री तापमान येईल तसं कुठलाही हा घनकचरा असू दे त्याच्यातून वायू बाहेर पडायला लागतात. मग ते वायू बाहेर पडायला त्या 200 लिटरच्या ड्रमला वरती भोकं ठेवायचे आणि त्याला एक पाईप जोडून त्याला एक कंडेन्सर लावून खाली काहीतरी आउटलेट द्यायचं त्याचं. तुम्ही स्वतः करून बघा, तुम्हाला इथे मिळेल. असं आपण 20 मिनटं 30 मिनटं ठेवल्यानंतर ते गॅस येणं बंद होतं. मग सगळं बंद करायचं आणि तो ड्रम उघडला थोडा थंड करून तर तिथं कोळशासारखा असा एक पदार्थ तयार होतो. जो गॅसेस बाहेर पडले आणि थंड करून जे लिक्विड गोळा केलं आणि त्या लिक्विडला आपण बायो लिक्विड म्हणू आणि जे खाली चार राहिला कोळशासारखा पदार्थ त्याला बायोचार म्हणूया आणि जे कंडेन्स झालंच नाही त्याला आपण बायोगॅस म्हणू. मी एक कागदावरती कॅल्क्युलेशन केली
की 5 खेड्यांचा एक मी समूह तयार केला. 5 खेड्यांचा समूह तयार केला. तर माझ्या असं लक्षात आलं, ऑन ॲव्हरेज मला संपूर्ण देशामध्ये किती घनकचरा होतो हे मला माहिती आहे. मला भारत देशामध्ये किती खेडी आहेत हे मला माहिती आहे. म्हणजे गुगलने सांगितलं, मी त्याच्यावरून बघितलं. आणि मग 5 गावांना किती शेती असते 5 गावांच्याकडे, तर 5000 हेक्टर. आणि त्याचाच घनकचरा किती असतो, 50,000 टन. मग मी हे 50,000 टन त्या 5 गावाच्या मध्यावर आणले आणि भांड्यात घातले का. मी नीट यंत्रणा तयार केली आहे तुम्हाला समजावून देण्यासाठी, फक्त मी अशी सोपी भाषा वापरतो आहे. तर एका बॅरलमध्ये घातलं सगळा तो 10,000 टन. म्हणजे प्रत्येक कचऱ्याला 20 मिनटं लागतात. म्हणजे मी दिवसातून 10 बॅचेस घेऊ शकतो. पण अशा पद्धतीने तो 4 तयार केला. तर तो 4 त्याच्यामध्ये अशा प्रॉपर्टीज आहेत. एक आहे वॉटर रिटेनिंग कपॅसिटी, म्हणजे ते पाणी धरून ठेवतं आणि शेतीला ज्या पद्धतीने लागतं त्या पद्धतीने ते हळूहळू पाणी सोडत असतं. दुसरं आहे की सुपीक जमीन आणि नापीक जमीन याचं जर आपण विश्लेषण केलं तर काय काय फरक आहे. तर एक मी सांगितलंच तुम्हाला, सॉईल कार्बन आहे. तर त्याच्याशिवाय बरेच मायक्रोन्यूट्रियंट्स असतात त्याच्यामध्ये. एक नॅनो सल्फर असेल, नॅनो फॉस्फरस असेल, नॅनो पोटॅशियम असेल, नॅनो नायट्रोजन असेल. आणि हे सगळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने, त्याची पण तंत्रज्ञानं मी विकसित केली आहेत. ती जर आपण ह्या 4मध्ये भरली आणि असा 4 आपण जमिनीमध्ये, फक्त मी सोयाबीनवरतीच प्रयोग केले. कारण शास्त्रीय प्रयोग करायचे म्हणजे एका वेळेला 360 प्रयोग करावे लागतात एकाच वेळेला शास्त्रीय पद्धतीने. तर ते सगळे प्रयोग केले आणि त्याच्यातून असं दिसून आलं की ऑन ॲन ॲव्हरेज 30% उत्पादन वाढतं सोयाबीनचं. जेवढी आत्ता सोयाबीनची शेती आहे त्या सगळ्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी ही नवीन खतपद्धती वापरायला सुरुवात केली. तर जेवढं सोयाबीन वाढेल ती असलेली वाढ आपण त्या दिवसानंतर अजिबात तेलबिया इम्पोर्ट करायची गरज नाही. आपण स्वावलंबी बनू, आपलं स्वतःचंच खत तयार करून त्या ह्याच्यातून. आता ह्या विषय कसा असतो शेतीचा की मी आता रसायनशास्त्रज्ञ आहे, पण लोक किंवा सरकार तेव्हा विश्वास ठेवतात की ज्या वेळेला हेच संशोधन शेती महाविद्यालयामध्ये किंवा शेती विद्यापीठामध्ये होतं असं संशोधन त्यावेळेला. म्हणून आम्ही राहुरी विद्यापीठाला विनंती केली की तुम्ही करता का हे प्रयोग. तर त्यांनी ते 4 महिने प्रयोग केले विद्यार्थ्यांच्या सहाय्याने, त्यांच्या प्राध्यापकांच्या सहाय्याने. आणि त्यांनी आणखीन काही सुधारणा केली. आणि मला जे अनुभव आला होता तो त्यांनी नुसता कन्फर्म केला असं नव्हे, आणखीन त्याच्यापेक्षा कशी वाढ जास्त होईल असं त्यांनी मला रिपोर्ट पाठवला त्याचा. मग मी खूप उत्साहित झालो. म्हणलं आता हे पहिला प्रयोग माझ्याच गावात करूया. आता मी 29 तारखेला या महिन्याच्या माझ्या गावी जाणार आहे. मी गेलो, शिकलो. माझे मित्र मला काही खूप मोठा झालं म्हणत नाहीत. मित्र झाल्यानंतर मला लहानपणी जशी हाक मारायचे तशीच हाक मारतात. काही शेतकरी होते, त्यांच्याशी मी फोनवर बोललो. जर असा मी प्रयोग केला की 30 शेतकऱ्यांना आमचं एक वडिलोपार्जित खेड्यामध्ये असतं तसं घर आहे, पडकं घर आहे, मातीचं घर आहे, तर त्याचीच डागडुजी करून मला तिथंच वर्कशॉप घेता येतील का, हे 4 करायचं यंत्र तिथं बसवता येईल का. म्हणून मी एक 4 बनवायचं एक यंत्र तयार केलं. 8,000 रुपयात बनतं ते यंत्र. आणि मग ते 30 जणांना आणणं, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांची जेवाय खायची सोय करून, काही पैसे लागत नाही तो कुणालाही. ह्याच्यातले बसलेले कुणालाही सांगितलं की तुम्ही एक वर्कशॉप स्पॉन्सर करा तर 10,000 रुपये लागतील 30 शेतकऱ्यांना शिकवायला. मी पण 10 वर्कशॉप मीच स्वतःच
माझ्या पेन्शनमधून स्पॉन्सर करू शकतो. इतकं ते सोपं आहे. आता हा झाला 4चा भाग. ते जे लिक्विड आहे ते लिक्विड आम्ही भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला दिलं. तुम्ही एनिवे खनिज तेल बाहेरून विकत आणताना ते आमचं तेल आहे ते विकत घ्या ना तुम्ही, की आम्ही फुकटच देतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयोग करा. आणि त्यांनी खनिज तेलामध्ये 5% तेल हे मिसळलं आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांना आलेले रिझल्ट्स म्हणजे त्यांना शक्यतो पेट्रोल जास्त पाहिजे असतं कारण त्यांना पैसे जास्त मिळतात म्हणून. त्यांना नेहमीच्या रिझल्ट्सपेक्षा चांगले रिझल्ट यायला लागले म्हणून त्यांनी 10%, 15% मिसळलं. अहो सगळ्या 15% पैसे आपले वाचतील. 2 लाख कोटीपैकी 15% म्हणजे बघा 30,000 कोटी रुपये भारताचे वाचतील त्या तेलानी. त्या 4नी आपली सुपिकता एवढी वाढेल की आपण जे 1/2 1/3 म्हणतोय ते परत आपल्याला सॉईल कार्बन सहित किंवा इतर जी आपली खनिज द्रव्य आहेत ती सगळी मिळून. आणि पाणी कमीत कमी आत्ता जर आपण 5 वेळेला द्यायचं असू शेतामध्ये तर आपण मधली 2 गाळू शकतो कारण ते पाणी पकडूनच ठेवलं आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि तो जो गॅस आहे त्याच्यावरती मी उपाय असा काढला की त्या 5 खेड्यामध्ये तो गॅस पाईपलाईननी फिरवायचा. आणि तिथल्या महिला माझ्या डोळ्यासमोर माझ्या लहानपणीचं चित्र आहे की ते लाकडं चुलीमध्ये घालतात आणि फुंकणीच्या सहाय्याने तरीसुद्धा धूर येतो खूप. आणि त्या धुरामुळं इतकं प्रदूषण होतं की 16 लाख स्त्रिया आणि त्यांच्या हातात असलेली छोटी बालकं एवढी दरवर्षी मरतात. किती आहे प्रदूषण ते. प्रदूषण नुसतं टेक्स्टाईल इंडस्ट्रीचं नाही आहे, ते नुसतं थांबवायचं नाही आहे, हे प्रदूषण आहे. आणि प्रदूषण भरपूर आहेत. मी त्याच्याबद्दल स्वतंत्र भाषण देईन की किती प्रदूषण आहेत. मी सांगत काय होतं की जागतिक नेते काय म्हणतात, WHO हेल्थ ऑर्गनायझेशन, की 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर एवढा एक आपण क्यूब घेतला तर त्याच्यामध्ये एकच पार्टिकल असावा चांगलं जीवनमान व्हायचं असेल तर. तर आपल्या घरच्या चुलीच्या शेजारी 5,000 मिळाले हो, मग ते मरणार नाही तर काय होणार. 5,000. तर म्हणून आपल्या पंतप्रधानांनी पुढे उल्लेख येईल की 1 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड आम्ही ह्या पुढच्या 20 वर्षात कमी करू. तर आपण नुसत्या चुलीत सुधारल्या तरीसुद्धा त्याच्यातून बराचसा भाग वाचणार आहे तेवढ्याच. मग आपण संशोधन काय करायचं, अशी आपण चूल निर्माण करू शकतो का की ज्याच्यातून फक्त 1/3 CO2 निघेल आणि तेवढा स्वयंपाक तुम्हाला भात भाजी आमटी. श्रीखंडाला मला वाटत नाही चूल लागते, पण एनिवे दुतापा लागते. तर आपलाच घनकचरा, मी एक उपाय सांगतोय तुम्हाला, आपलाच घनकचरा, त्याचा प्रश्न पडतोय आपल्याला. आता जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये खूप छान सोय आहे. त्या सोयीबद्दल मी 1-2 मिनिटांनी सांगतो. आता हा घनकचरा वापरून आपण 4 तयार केला, शेताची सुपिकता वाढवली. आपलं जे स्टेनलेस स्टील तयार करतात ते शाळेमध्ये आपण शिकलो असू की ब्लास्ट फर्नेसमध्ये खनिज आयर्न ऑक्साईड आणि कोक हे एकत्र करून त्याचं तापमान वाढवतात आणि तो कोक आणि आयर्न ऑक्साईड याचं संयोग होऊन परत ते लोखंड येतं आणि ते वितळून खाली येतं, आपल्याला माहिती आहे. तर कोक आणि त्याच्यापासून होणारा CO2 हा ॲक्सेप्टेबल नाही आहे. पण असा 4 आपण तयार केला तर तो नैसर्गिक, त्याला ग्रीन 4 म्हणलं जातं आणि त्याच्यातून लोखंड आणखीन 2,000 रुपये जास्त मिळतात त्याच्यामध्ये. तर आपल्या टाटा स्टील, जे कोण स्टीलचे उद्योजक आहेत ते आता आमच्या संस्थेच्या पाठीमागे लागलेत. तुम्ही द्या आम्हाला 5,000 टन द्या, आम्ही 25 रुपयाला घेतो. आम्ही शेतकऱ्यांना पण 5 रुपये देणार, 5 रुपयाचे 25 रुपये करणार.
तेलाचे 30 रुपये घेणार आणि गॅसचे आणखीन 40 रुपये घेणार. आणि हे जर कोऑपरेटिव्ह पद्धतीने चांगल्या लोकांनी एकत्र येऊन केलं तर किती पैसे तयार होतील. मी उत्तर सांगतोय, एका बाजूनी आपण बाहेर जाणारे पैसे थांबवायचे आणि दुसऱ्या बाजूला तापमान वाढीसाठी जो काही कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो त्याची तीव्रता कशी कमी करायची. तर हे पैसे डिव्हायडेड बाय, आता साखर कारखाने प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात किती आहेत माहिती आहेत, पण हे 5-5 गावामध्ये एक एक कारखाना निघेल तर हा तो प्रचंड उद्योग असेल. माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा फायदा असेल तर हल्ली तरुण तरुणी 18 ते 28 वयोगटातली, त्यांना करण्यासारखं काही नाही आहे, म्हणजे ज्याच्यामधून काहीतरी आनंद मिळेल असं काही नाही आहे. आणि ते असे फिरतात नुसती. गावात गेलो, मी माझ्या गावात गेलो, ते असे फिरत असतात. आणि मग ती मुलं माझ्या नातवासारखी आहेत. मग ती येतात, शांत बसतात, बोलत काहीच नाहीत. मला कळतं त्याचं कारण. जवळजवळ 2 कोटी नवीन रोजगार प्राप्त होतील अशा पद्धतीने आपण 5-5 गावांना एकत्र केलं तर किती संपत्ती आपण निर्माण करू शकतो. मी तुम्हाला सांगत होतो की नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना आपल्या खेड्याच्या आजूबाजूला घेऊन जा आणि तिथले प्रश्न सोडवा आणि असे प्रश्न सोडवा की त्याच्यातून संपत्ती निर्माण करा. एकच गोष्ट तुम्हाला सांगतो त्यातली, की मी मुलं घेऊन गेलो माझ्या संस्थेमधले PhD करणारे 20 विद्यार्थी, सगळ्यांना घेऊन गेलो आणि त्याला नाव दिलं पिकनिक. पिकनिक म्हणून ती मुलं उत्साहानेच आली आणि आम्ही कुठंतरी जायचं म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेलो. आणि तिथं सिंधुदुर्ग आहे, अजून बरेच किल्ले आहेत, समुद्रकिनारा सुंदर आहेत, पक्षी पण छान आहेत. तर सगळ्या मुलांना घेऊन चालत चालत असं जात होतो. तर हे सगळं बघून होत असताना, रस्त्यावरून फिरत असताना त्यांना असं दिसलं की काजू फळांचा खच पडला आहे. काजू फळं सगळ्यांनी बघितली आहेत का? सुंदर दिसतात, पण एक फळ पूर्ण आपण खाऊ नाही शकत, लगेच घसा चुरचुरायला लागतो. त्याच्यामध्ये पॉलिफिनॉल हे द्रव्य असं आहे की ते घसत चुरचुरतं. तर एवढी फळं आहेत, तर सर काहीतरी करूया ना, ह्याच्यातून सगळा कार्बन डायऑक्साईड होणार आणि त्याच्यातून परत आपली तापमान वाढ होणार. मी मुलांना म्हणलं की पिकनिक कोणाचं? सर आमचं पिकनिक. प्रश्न कोणाचा? तुमचा. तुम्हीच काढा ना ह्याला उत्तर. ती माणसं कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेली सिंधुदुर्गाच्या आणि ते म्हणाले की एवढा मोठा प्रश्न आहे तर सरकार काय करतं ह्याच्यावरती. तर ते म्हणाले की आम्ही काय काय सरकारने केलं ते तुम्हाला सांगतो. एक म्हणजे आम्ही किती दरवर्षी फळं तयार होतात ह्या भागामध्ये ह्याचा एक आढावा घेतला. 21 लक्ष टन, 21 लक्ष टन एवढी फळं तयार होतात. खूप कारखानदारांनी आणि प्रयोगशाळेतल्या लोकांनी आणि सरकारने प्रयोग केले इथेनॉल बनवायचे पेट्रोलमध्ये मिक्स करण्यासाठी. या फळापासून 1 लिटर इथेनॉल बनवायला 20 किलो फळं लागतात, असं त्यांच्या प्रयोगांती सिद्ध झालं. आता ही फळं कोणाची? तर फळं शेतकऱ्यांची. तर शेतकऱ्यांना काहीतरी द्यायला पाहिजे, 2 रुपये तरी द्यायला पाहिजेत. मग 20 किलो ते होतात 40 रुपये आणि त्यावेळी सरकारी बाजारभाव इथेनॉलचा होता 47 रुपये. रॉ मटेरियल 40 रुपये. हे तुमचं कारखानदारांचं शहर आहे आणि फिनिश गुडचं प्रॉडक्टचं किंमत 47 रुपये. 40 रुपये आणि 47 रुपये. कोण धंदा करणार 40 रुपये? त्यामुळे गेली 50 वर्ष इथं या फळांबद्दल वेगवेगळे प्रयोग चालू आहेत, पण कुठलीच गाडी पुढे जात नाही. हे ते मुलांनी परत येऊन सांगितलं. आता सर काय करायचं? मी म्हटलं माझं उत्तर तेच, पुढच्या वर्षी जर पिकनिक पाहिजे असेल तर उत्तर काढा याला.
या सगळ्याला. मग त्यांनी त्या फळाचं ॲनालिसिस केलं आणि त्या ॲनालिसिस केल्यानंतर तुम्ही बघत असाल की ते फळ किती सुंदर दिसतं लांबून. तर तो सुंदर रंग आहे ते व्हिटॅमिन ए आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी आहे, त्याच्यात डायटरी फायबर्स आहेत, त्याच्यात पॉलिफिनॉल्स आहेत, त्याच्यामध्ये जे आपल्याला कातडं मऊ करायला जे द्रव्य लागतं तेही त्याच्यामध्ये आहे. मग त्या मुलांना मी सांगितलं तर तुम्ही हे वेगळं वेगळं करा आणि जगामध्ये या पदार्थांना कुठं बाजारभाव आहे हे शोधून काढा. मग कुठला देश व्हिटॅमिन ए किती तयार करतो, जगभर किती विकतो, प्रत्येक देशामध्ये किती किंमत लावतो, तुम्ही काढा. ह्याच्यामध्ये पॉलिफिनॉल्सला काढा, टॅनिनला काढा. आणि मग त्यांनी तो एक मोठा रिपोर्ट तयार केला आणि हे सगळे पदार्थ वेगवेगळे केले. तर 40 रुपयापासून जे 47 रुपये होणार होते तर हे पदार्थ वेगळे करून विकल्यामुळं 247 रुपये तयार झाले. मग मी म्हणालो की आता इथं आपण कोऑपरेटिव्हनी करूया. तिथले जे पालकमंत्री होते ते खूपच आम्हाला, आपण खूप तक्रारी करतो आयुष्यामध्ये. मला हे एक खूप सांगायला आवडतं की मी तुम्हाला सांगितलं की कारखानदारी जगामध्ये फक्त 1% उद्योग करतात आणि देशाला गरीब ठेवतात. त्यांना विचारलं की तुम्ही एवढीच का धंदा कर्तबगारी करता, मग ते म्हणतात की बरंच काहीतरी. आम्हाला वीज सरकारने पुरवली तर 10 रुपये लावतात एका युनिटला. अमेरिकेमध्ये 5 रुपये लावतात, निम्म्या पैशात देतात. स्वित्झर्लंड 3 रुपयात देतात आणि मिडल ईस्टमध्ये फुकट देतात वीज. इंटरेस्ट रेट, कोणी व्यवसाय करणारे तुम्ही आहात, स्वतःच्या पैशांनी काही जण करतात पण बँकेचं कर्ज काढूनच करतात. तर कर्ज काढून भारतामध्ये किती व्याजाचा दर आहे, अंदाजे 12%. अमेरिकेमध्ये 5%, स्वित्झर्लंडमध्ये 3%. फुकट मिळतं मिडल ईस्टमध्ये. अशी परिस्थिती असताना आम्ही कसा जागतिक व्यापार करणार. दुसरं असं म्हणतात की इनोव्हेशननी जे नवीन संशोधन करायला पाहिजे ते आपले भारतातले कॉलेज विद्यापीठं कोणी काही करत नाहीत आणि त्यांचा काही आम्हाला काही उपयोग होत नाही. आणि सरकार भ्रष्ट आहे. कुठलंही सरकार येऊ दे ते सगळे भ्रष्ट आहेत. ते काही आम्हाला मदत करणार नाहीत. आमचंच आम्हाला काहीतरी करावं लागतं किंवा वेगवेगळे मार्ग सकाळ. असं असताना आम्ही कसा चांगला जागतिक दर्जाचा धंदा करणार. बरं, माझ्यासारखे शास्त्रज्ञ आहेत वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, त्यांना विचारलं अरे भारत देश गरीब का आहे, आपण जगात व्यापार का नाही करू शकत. तर ते म्हणतात की पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला पगार वाढ द्या. अरे देश गरीब आहे आणि तुम्ही म्हणताय पगार वाढ द्या तुम्ही. दुसरं म्हणतात की आमच्या प्रयोगशाळेमध्ये सोयीसुविधा नाहीत, आम्ही कसं नवीन संशोधन करणार. पैसे नाहीत, लायब्ररी नाही, इंटरनेट नाही, कॉम्प्युटर्स नाहीत. असा एक मोठी यादी तयार करतात. मुख्य कारण सांगतात की हल्लीचे विद्यार्थी चांगले नाहीत, आमच्या वेळेला चांगले होते, आता हल्लीचे विद्यार्थी चांगले नाहीत. असं एकदा जोरानं म्हटलं की हल्लीचे विद्यार्थी चांगले नाहीत की विद्यार्थ्यांना मोकळं रान मिळतं. ते म्हणतात हल्लीचे शिक्षक चांगले नाहीत. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या हातून काही घडत नसेल तर नीट उत्तर काढण्यापेक्षा तक्रारी करायच्या, सारख्या तक्रारी करायच्या. आज पाऊस जास्त पडला तरी तक्रार, पाऊस नाहीच पडला 10 दिवस तरी तक्रार, चिखल झाला तरी. मी गावातून 18व्या वर्षी मुंबईला गेलो. गावात अर्थात चिखलातून चालावं लागायचं. माझे जेवढे पाय स्वच्छ होते मसूरला तेवढे स्वच्छ पाय माझे मुंबईत कधी झाले नाहीत चिखलात चालल्यामुळे. तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव असेल. मुद्दा मी काय सांगत होतो की आपण तक्रारी करतो आयुष्यामध्ये. जे काही आपलं कामाचं ठिकाण असेल तिथं आपण वातावरण निर्मिती करतो का सुपिकतेची.
तक्रार करणारी माणसं मी रडतात असं म्हणेन. जी माणसं दिवसातून 1-2 तक्रारी करतात त्यांना मी म्हणतो की त्यांना पडसं खोकला झाला आहे. जे सारखंच भेटलं की तक्रार करत असतात की ते झालं की मग आता निवडणूक आल्या, हे झालं, तर खूप काही काही कारणं सांगतात. त्यांना मी कॅन्सर झाला असं म्हणतो. तक्रार ह्याच्यातून तो माणूस, तुम्ही कोण विद्यार्थी असाल किंवा मोठे असाल, तुम्ही सुरुवात करा ना. घरी गेल्यानंतर घरी आईवडील असतील, आईला सांगा मी काही आत्तापर्यंत जेवढा मोठा झालो आई तुझ्यामुळे झालं. सुरुवात होते ग्रॅटिट्यूडला. वडिलांना तुम्ही आईला रोज म्हणत असत, वडिलांना आठवड्यातून तरी एकदा म्हणा. असं वातावरण, मित्राला कॉंग्रॅच्युलेशन्स करा. भाषणातून असं काही बोला की त्याच्यातून नीट आपण लोकांना काहीतरी देतोय त्या ह्याच्यातून. सगळ्या नवऱ्यांनी बायकोला म्हणा ना रोज एकदा की तू किती सुंदर दिसतेस. प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? रोज नाही म्हणलं, महिन्यातून एकदा म्हणा. बायकाने सुद्धा वर्षातून एकदा तरी म्हणायला हरकत नाही. याच्यातून चांगली वातावरण निर्मिती होते. एखाद्या संस्थेमध्ये जर चांगलं संशोधन व्हायचं असते, आमची संस्था जपते काय, ज्याला इंग्रजीमध्ये ॲम्बियन्स म्हणतो, की ज्याला वातावरण निर्मिती, की त्या वातावरणामध्ये आपोआप झाडं उगवतात, आपोआप नवकल्पना येतात. असं मैत्रीचं आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात सगळ्यात महत्त्वाचा मोठा ग्रंथ कुठला? महाभारत, बरोबर. आणि महाभारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना काय घडली तर महाभारत. एका बाजूला कौरव, एका बाजूला पांडव, आणि लढत आहेत. शेवटी दोघांचंही गेलं. इव्हन श्रीकृष्णाला पण त्रास झाला. आपण लक्षात घ्या, गाव पातळी असू दे, शहर पातळी असू दे, इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशन असू दे, कुठलीही ऑर्गनायझेशन असू दे, जिल्हा पातळी घ्या, राज्य पातळी घ्या, भारतामध्ये प्रत्येक पातळीवर महाभारत चालू आहे. जो काही 10 जणांचा गट असेल कुठल्याही कामाला, तर एक 5 जणांचा गट, दुसरा 5 जणांचा. मग ह्याला पाडा, त्याला उठवा, त्याला काहीतरी करा, आणि त्याच्यातच सगळी ताकद खर्च होते. कशी आपली गरिबी आहे. एक प्रश्न, आपल्याला नोबेल पारितोषिक मिळत का नाही, आणि खेळांमधलं ऑलिम्पिक का मिळत नाही? उत्तर एकच आहे, हसतमुख राहा, प्रसन्न राहा. आपल्या आजूबाजूला असतील त्यांना हसत ठेवा. असं काही वागू नका की ज्याच्यामुळं तुमचीच दुर्दम्य शक्ती, ज्याला म्हणतो हाव म्हणतो, असं हाव असणारी माणसं ज्या समाजात असतात तो अधोगतीला जातं. त्याचा पर कॅपिटा इन्कम नक्की होणारच नाही, आणि सुसंस्कृतता पण येणार नाही त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यात होणारी नाटकं, त्याच्यामध्ये होणारे वेगवेगळे वक्ते, हे चांगलं व्हायचं असेल तर जमीनच सुपीक करायला पाहिजे. तर मी ते 5 मिनटाचा शेवट करतो. मला माहिती नाही, मला लांब भाषण करायची सवय आहे, आणि कुणालाही कंटाळा आला नाही उभं राहिलं तुमच्यापैकी तर मी भाषण पुढच्या 5 मिनटात संपवेन. मला येतं, कुठल्याही ठिकाणी भाषण असेल तर पुढच्या 5 मिनटात संपवता येईल मला. तर कुणीही उभं राहावा, मी करेन. तर तुम्ही चांगली वातावरण निर्मिती करा. महाभारत करू नका, खूप स्वार्थ ठेवू नका. सगळ्यांना प्रसन्न करा. आईवडिलांना करा, भावाला करा, बहिणीला करा, बायकोला करा, मुलांना करा. तुम्ही तुमच्या आईवडिलांना करा, मित्रांना करा, मैत्रिणींना करा. आणि असे एक वातावरण सारखं हसतमुख राहिलंच पाहिजे. काय प्रॉब्लेम काय आहे हसतमुख राहायला? खिशात पैसे नसले आणि हसलं तरी काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर? तर ते तसं करूया, म्हणजे ह्या 3 प्रश्नांचं उत्तर मिळेल आपल्याला. तर मग नक्की ऑलिम्पिक मिळेल, नक्की हे मिळेल, आणि नक्की गरिबी तर नक्कीच दूर होईल त्या ह्याच्यातून. तर मी हे तापमान वाढीचं विषयांतर कशामुळे केलं की एका जपानीज शास्त्रज्ञाला नोबेल मिळालं, आणि ते नोबेल मिळवण्यासाठी त्याला त्या देशातली जी वातावरण निर्मिती होती त्याचा उपयोग झाला. त्यांनी फक्त टेबल खुर्चीमध्ये बसून कॅल्क्युलेशन केली. त्याला काहीही प्रयोगशाळा नको होती किंवा काही नको होतं, कॉम्प्युटर पण नको होतं, काहीच नको होतं. तर त्यांनी हे केलं.
तर आता जर आपल्याला कार्बन डायऑक्साईड हवेत सोडायचा नसेल तर तरीसुद्धा मी जरा थोडं भाषण आवरतच घेतो. किती झाला वेळ कोणी सांगू शकेल का? नाही, वाजले 11, पण मी किती घेतले त्यातले? 1 तास घेतला. हा, बरोबर. असं तुम्ही हे करतो. 1 युनिट वीज आपल्याला माहिती आहे 1000 माहिती आहे. 1000 गुणिले 1000 त्याला आपण 10 लाख म्हणतो, म्हणजे मिलियन. म्हणजे 1 10⁻³ 10⁻⁶ 10⁻⁹ 10⁻12 10⁻15 त्याला गिगा म्हणतात. किलोवॉट आवर इज 1 युनिट. मेगावॉट आवर, गिगावॉट आवर, पेटाडाटा आवर आणि टेट्राडाटा आवर, असं तितकी वीज. तर आपल्याला आत्ता किती आपण आपल्या देशाची वीज तयार करतोय? 10,000 टेट्रावॉट आवर एवढी तयार करतो. 10,000. आपल्याला आपल्या देशाची 7.6% अशी वृद्धी करायची आहे, इतकी प्रगती करायची आहे. नंतर काय आहे की हे कोळसे आपल्या माननीय पंतप्रधानांनी सगळ्या जगाला सांगितलेलं ऑलरेडी की आम्ही 2050पर्यंत कोळशावरून आधारित सगळे उद्योगधंदे बंद करू आणि 0 कार्बन अशी परिस्थिती आणून त्याच्यामध्ये. मग आपल्याला प्रगती करायची आहे. हा कोळसा बंद करायचा, तो कोळसा बंद करायचा, ते द्रव्य बंद करायचं. मग आपण करायचं काय? मग पुढं कसं करायचं? तर म्हणून आम्ही संशोधन करतो आहे की अगदी छोटे छोटे ॲटॉमिक पॉवर प्लांट्स तयार करता येतील का, अगदी 100% सेफ. आणि सध्याचे जे ॲटॉमिक पॉवर प्लांट्स आहेत ते बसवायला 7 ते 8 वर्ष लागतात. आणि जे काय भारतात व्याजाचे दर आहेत, जर 1 मेगावॉटला जर 10 कोटी पडत असतील तर 12% व्याजाने व्याजालाच आधी तेवढे पैसे जातात. मग तो प्लांट उभा राहतो. मग काय पेआउट पिरियड असेल तर त्याप्रमाणे. तर आम्ही आता बनवतो आहे ते रिॲक्टर ते कारखान्यात बनवता येतात. मी तुम्हाला गंमत सांगतो. मी इचलकरंजीला लहानपणापासून येतो. माझ्या 2 बहिणी इथेच राहत असत. तर इथली जशी टेक्स्टाईल इंडस्ट्री मला भावली तशी इचलकरंजी, मिरज, सांगली, कोल्हापूर या सगळ्या भागामध्ये जे मेकॅनिकल वर्कमनशिप करतात, ज्या ॲक्युरेसीने करतात, ते फारच उत्तम आहे. अतिशय जागतिक पातळीचं आहे. त्यावेळेला मी ज्यावेळेला नवीन ॲटॉमिक पॉवर प्लांट तयार केला 5 मेगावॉटचा, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की 80% त्याच्यातले सुटे भाग हे या भागात तयार करता येतील. आपला देश गरीब आहे, असं काहीतरी करायला पाहिजे. त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड माझ्या ॲटॉमिक पॉवर प्लांटमधून 1 ग्रॅम पण निघणार नाही. तर जे काही आपल्याला 50,000 टेरावॉट पाहिजेत त्याच्यातले 10,000 प्लांट आपण बसवले अशा पद्धतीने संपूर्ण देश हा तापमान वाढीमुक्त नक्कीच होईल. किती जणांना रोजगार मिळतील, आणि किती आपण श्रीमंत होऊ. जर बाहेरून आपण हे रिॲक्टर विकत घेतले तर 1 मेगावॉटला 40 कोटी रुपये भरतात. मी आणि आमच्या सहकार्याने असे ठरवलं आहे की आम्ही ते 15 कोटी रुपयामध्ये बनवणार आहे. 40 कोटीच्या ऐवजी 15 कोटी रुपये. आणि व्यापाऱ्यांना धर्म नसतो, व्यापाऱ्यांना देश नसतो. आम्ही 15 कोटींनी केले की ते पण आपलेच विकत घेणार. असं आपल्याला परदेशी व्यापार पण त्याच्यातून मोठा नक्कीच तयार करता येईल. आत्ता आपण नाही का किती आम्ही एक तुम्हाला मी संपवणार होतो पण सांगतो एक गोष्ट तरीसुद्धा. माझ्याकडे 50 तरी गोष्टी आहेत.
मग त्यातलं मी 2-3 सांगितलं. आता एक सांगतो शेवटची. नॅनो मटेरियल्स ऐकून माहिती असेल. 1 मिलीमीटरचे 1000 भाग घेतले की मायक्रोमीटर म्हणतो आणि त्याचे 1000 भाग केले की नॅनोमीटर म्हणतो. तर ते मला काहीतरी कारणासाठी पाहिजे होते. तर मी त्या अमेरिकेतल्या एका कारखानदाराला विचारलं की केवढ्याला देणार. मी दिसत नव्हतो का आत्तापर्यंत. दिसत ना. तर मला 10 ग्रॅम पाहिजे, तुम्ही किती पैसे तुम्हाला देऊ. ते म्हणाले 1 ग्रॅमला $50. त्यावेळेला ₹80 दर होता, म्हणजे झाले ₹4000 1 ग्रॅमला. चीनमध्ये स्वस्त होतं, तर ते म्हणाले $10 1 ग्रॅमला. मग $10 म्हणजे ₹800 झाले. माझ्याकडे ₹800 पण होते, माझ्याकडे ₹4000 पण होते त्यांना देण्यासाठी. पण माझ्या मनानं घेतलं की एवढं काय ह्याच्यामध्ये जादू भरले की तुम्ही एवढे ₹4000 1 ग्रॅमला, म्हणजे 1 किलोग्रॅमला 40 लाख रुपये. म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी, आमचे विद्यार्थी भारतातले कुठल्याही गावातले विद्यार्थी हे खूपच हुशार असतात. आणि त्यांना एखादं सांगितलं काम, त्यांना गाईड करायची जबाबदारी मात्र आपण तितक्याच ताकदीनं पेलायला हवी, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हवी. त्या मुलांनी ते कार्बन नॅनोट्यूब्स स्वतःच्या ताकदीने तयार केले. तुम्हाला एक सांगितलं ₹4000 किलो, दुसरं सांगितलं ₹4000 ग्राम, ₹800 ग्राम किंवा $10 ग्राम, $50 ग्राम. यांनी 3 सेंट्स ग्रॅमला ते मटेरियल तयार केलं, 3 सेंटला. याचा अर्थ असा की $30 1 किलोग्रॅम तयार केलं, की जे $50 द्यावे लागणार होते. आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या तर त्या अगदी अमेरिकेसारख्या, त्यांच्या इतक्या चांगल्या. मग ती मुलं खूपच हुशार होती. त्या मुलांमध्ये 3 मुली होत्या आणि 2 मुलं होती. त्या 3 मुलींना त्यांच्या आईने शिवणकाम शिकवलं होतं. मी त्याच्यात तुम्हाला काही संदेश देत नाही आहे ह्याच्यातून, पण आईने शिकवलं होतं. आणि त्या शिवणकामाचा उपयोग करून कार्बन नॅनोट्यूब आणि पॉलिथिलिन, आपण जे प्लास्टिक वापरतो, शब्द ऐका, जे प्लास्टिक वापरतो आणि हे कार्बन नॅनोट्यूब हे एकत्र करून त्याच्यातून एक नवीन पदार्थ बनवला. आणि तो जो कपडा तयार झाला, त्या कपड्याच्या आधारे एक बुलेट प्रूफ जॅकेट म्हणजे एक चिलखत तयार केलं. असं चिलखत तयार केल्यानंतर 10 पीसेस तयार केले. आणि मी ॲटॉमिक एनर्जीमध्ये काम करतो, तर त्या लोकांनी ते 10 वेगवेगळ्या लॅबॉरेटरीजमध्ये पाठवले. आपल्या संरक्षणच्या ज्या लॅब्स असतील, पोलिसांच्या पण वेगवेगळ्या लोकांना पाठवले, प्रयोगशाळांना. आणि त्या सगळ्या लोकांनी मान्य केलं की आपण परदेशहून आणतो, त्याच्या इतकंच चांगलं हे चिलखत तयार झालं आहे तुमचं. विकत आणत होतो ₹1.5 लाख, आपण बनवलं ₹15,000 विकत आणत होतो 15 किलो वजनाचं, आपण बनवलं 7 किलो वजनाचं. पंतप्रधानांच्या कानावर गेलं आणि माननीय पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये जाहीर करून टाकलं की आजपासून पुढं आपण एकही चिलखत बाहेरून आणणार नाही. लगेच टाटाची एक मटेरियल कंपनी आणि सरकारची मिश्रधातू निगम ही कंपनी ₹50,000 तयार करायला घेतलं. तुम्ही बघा, मला का करावं असं वाटतं संशोधन हे. ज्या वेळेला उत्तर पूर्व भागामध्ये, नेफा भागामध्ये एक 3-4 वर्षापूर्वी चीनचं सैनिक आलं आणि आपलंही सैनिक आलं आणि आपण चीनमधून चिलखतं घेत होतो. आपण त्यांची चिलखतं घ्यायची आणि त्यांच्या सैनिकाबरोबर उभं राहायचं. आणि त्यांनी खोटी चिलखतं पाठवली किंवा म्हणाली तुम्ही आत्ता ₹1.5 लाख देता, ₹15 लाख देता, तुम्हाला देणारच नाही. तुम्ही बघा किती भीतीजन्य परिस्थिती तयार होते आणि शास्त्रज्ञाचं मन कसं असतं.
मी म्हटलं की हे आता होऊच देणार नाही याच्यानंतर. मग ते आता आपण त्याची दुप्पट निर्मिती करणार. 50,000 1,00,000 होतं, आता त्याच्यातून 2,00,000 आपण त्याच्यातून तयार करणार. तर जागतिक तापमान वाढ ही कार्बन डायऑक्साईड, मिथेन, फ्लोरीन गॅसेस याच्यामुळे होत असते. जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड ही ऊर्जा वीज तयार करण्यासाठी होते. त्यामुळं त्याच्यासाठी आपण अगदी स्वस्त असे ॲटॉमिक पॉवर प्लांट्स तयार करतो आहे. शेती सुधारण्यासाठी असा चार आणि त्याची खतं वापरून लोकांना शिक्षित करून आपण जगा इतकंच दुप्पट तिप्पट उत्पन्न करू शकतो का, असं आपण त्याच्यातून बघतो आहे. आणि असं तो तापमान वाढीचा मला अजून मोठं भाषण देता येईल, पण मला कळकळीची विनंती करायची आहे की आयुष्यामध्ये तक्रारी करू नका. आयुष्यामध्ये सगळा स्वार्थ सोडून द्या आणि इतकं सुंदर वातावरण तयार करा की ज्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी नवनिर्मिती होईल प्रत्येकाच्या हातून आणि आपला देश सगळ्या जगामध्ये श्रीमंत होईल. धन्यवाद. की दरड कोसळली, गावाच्या गावं गाडली गेली वगैरे, हे प्रकार कशामुळं किंवा त्यावर काही आपण उत्तर काही सापडते काय? कारण दरवर्षी असं घडते आता. बरोबर. तर मी आता काही उत्तरं सांगितली, त्या दिशेने आपल्याला ते खरंच उपयोगात आणायला पाहिजेत ती उत्तरं. आणि हे लक्षात घ्या की कार्बन डायऑक्साईड आपण सोडला हवेमध्ये, पाकिस्तानने सोडला, लंडनने सोडला, जपानने सोडला. वर एकदा वातावरणात गेल्यानंतर तो सांगत नाही की मी भारतातनं आलो, मी अमेरिकेतनं आलो. तर हे सगळ्यांनी जबाबदारीने कमी करण्याचं, हे होत राहणार जर आपण काही केलं नाही तर. ह्याला नाही दुसरा उपाय नाही, आपणच कमी करायला पाहिजे. आणि घेऊच नाही, मला वाटतं घेऊच नाही, नाही घेऊ नये काही. हे बघा, आपल्या भारतामध्ये 330 मिलियन हेक्टर्स एवढी संपूर्ण जमीन आहे. 330 मिलियन हेक्टर्स. तर त्याच्यातली 60 मिलियन हेक्टर, 160 मिलियन हेक्टर एवढी वापरात आहे. बाकी सगळे काही डोंगर आहेत, काही नद्या आहेत. ह्याच्यातून या सगळ्यावरती जरी आपण सोलर पॅनल लावले, सगळं टोटल, तर जी तयार होणारी ऊर्जा आहे ती आपल्याला जी गरज आहे विकसित भारत देश करायला, त्याचे 4% पण नाही उपयोगी पडत. त्यामुळे त्या दिशेने विचार नाही होते. आपलं तर उत्तर नाही मिळणार. आपण कुठंतरी अंधारामध्ये कुणाला तरी पकडायला बघतोय आणि कुणाला तरी हात लागला तो भिंतीला लागतो कुठं आणि उत्तर सापडलं म्हणतोय. असं नीट कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. आता किती बनणार, किती एफिशियन्सी वाढवणार, किती पैसे कमी करणार. भारताची जागा तर तुम्ही वाढवणार नाही ना. घरं ती घरंच राहतील, शेती ती शेतीच राहील. मग आता लावायचं आहे तर आता शेती पण करायची आणि वीज पण मिळवायची, असं सुद्धा तंत्रज्ञान आणलं तरीसुद्धा भागणार नाही हो. 5% पण भागणार नाही. तर अंकातच सांगायचं झालं तर आपल्याला 50,000ची गरज आहे. आणि कशा कशातून ही ऊर्जा तयार होते? एक म्हणजे धबधबे किंवा पाण्याची एक हायड्रॉलिक इलेक्ट्रिसिटी म्हणून, दुसरी पवन ऊर्जा म्हणू आपण, तिसरी सौर ऊर्जा म्हणू, चौथी बायो ऊर्जा म्हणू. या सगळ्यांची बेरीज केली तरी 4,000 पण नाही मिळत. 50,000 पाहिजेत, 4,000 पण नाही होत. तर असं विचार करताना म्हणजे मी अगदी खूप म्हणजे मी म्हणतोय ते खूप आत्मविश्वासाने म्हणतोय, पण ज्यांना कुणाला हे ठरवायचं आहे तर त्यांनी माहितगारांची जरा मदत घ्यावी त्या ह्याच्यामध्ये. सर, ॲटॉमिक एनर्जीचा दुष्परिणाम आपल्यावर जास्त होणार. हां, आता आपल्या डोळ्यासमोर काय येतं की फुकुशिमाचा ॲक्सिडेंट झाला किंवा रशियात ॲक्सिडेंट झाला 36 माईल आयलंडमध्ये. तिथं झालं कसं की आता आपण ॲटॉमिक एनर्जीमध्ये समजा युरेनियम घेतलं तर युरेनियमचं फ्युजन झालं की त्याच्यातून ऊर्जा बाहेर पडते.
आणि तिथंच बरोबर आपण पाणी ठेवलं की त्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ आपण टर्बाईनमध्ये घालून आपण वीज तयार करतो, बरोबर. तर ते जे आपण पाणी घालतो ते पंपाने घालतो. तर ह्या तिन्ही ॲक्सिडेंटमध्ये पंपच बंद पडले आणि ऊर्जा सोडणं हे युरेनियमकडून चालू राहिलं, पण ते थंड करणं काही जमलं नाही. त्यामुळं त्या रिॲक्टरचं तापमान वाढत गेलं 1200, 1400, 3000 आणि त्या तापमानाला पाणी आणि कुठलंही मेटल याचं रिॲक्शन होऊन हायड्रोजन तयार होतं. आजूबाजूला हवा असतेच आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं संयोग होऊन स्फोट होतो. आपण ह्या नवीन रिॲक्टर डिझाईनमध्ये असं करतोय की एकही पंप नाही आहे. आता जो जुना रिॲक्टर आहे त्याच्यामध्ये सेफ्टीची अल्टिमेट काळजी काय घेतली जाते, तर रिॲक्टरच्या वरती एक स्विमिंग पूलपेक्षा सुद्धा खोल असा एक पाण्याचा साठा असतो आणि असं रिॲक्टर आता बंद पडणार आहे अशी स्थिती आली की तो फुटतो आणि सगळं पाणी त्या रिॲक्टरवरती कोसळतं आणि मग त्याच्यातून काही दुष्परिणाम होत नाहीत. आपण जो नवा रिॲक्टर आहे तो पाण्यातच बुडवतोय, आलं की लक्षात. त्यामुळे जे जे काही अनसेफचे जी रिझन्स आहेत त्याच्यापासून आता आपल्याला काही घाबरायचं कारण नाही. आपल्याला जर खरंच करायचं असेल तर स्वस्त आणि मस्त असे आपल्याला रिॲक्टर तयार करावे लागतील. या पद्धतीचं आता फॉरेनमध्ये वगैरे हो 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 चालू आहेत आणि ते आपल्या व्यापाऱ्यांच्या पाठीमागं लागलेत की 40 कोटी आम्ही देतो, तुम्हाला 4 कोटी देतो, दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याला 5 कोटी रुपये देतो, असं करून तुम्हाला कळलं असेल मी काय म्हणतोय ते. असं करून व्यापार करायचा प्रयत्न करतात आणि असं जवळजवळ आत्तापर्यंत करतच आलेले आहेत. आपणच काय म्हणू, शहाण्याच्या उलट मला शब्द येत नाही आहे, पण आपण ते विकत घेतोय हो आत्तापर्यंत. हा लेझर पॉइंटर, हा कॉलर माईक आपलं नाही आहे तंत्रज्ञान. आणि तुमच्या डोळ्यासमोर काही दिसतं ते काढा, तुमचा स्वतःचा शर्ट काढा. तंत्रज्ञान परदेशी आहे. आपण का असे राहतोय? मला मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की जरा थोडक्यात आवरतो त्या ह्याच्यातून, की पूर्वी डालडा वापरत असेल माहिती आहे तुम्हाला, तर जे खाद्यतेल असेल त्याच्यातून हायड्रोजन पास केला, हायड्रोजन डिझॉल्व केला की डालडा तयार होतो. तसंच पॅरामिनो नायट्रोफिनॉलमध्ये हायड्रोजन घातला की पॅरासिटामॉलची गोळी तयार होते. अशा बऱ्याच गोष्टींना हायड्रोजन डिझॉल्व करायला लागतं. तर आपल्याकडे काय करत असत की आपले टर्निंग मशीन असतं ना, त्याच्यातून जे टर्निंग्स निघतात त्याचे 4-5 टन घेऊन एका भांड्यात घालत, त्याच्यात ज्याच्यात हायड्रोजन मिसळायचा असे ते पदार्थ पण घालत आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड घालत. मग आयन प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोजन तिथंच तयार होईल आणि तो हायड्रोजन ज्याचं हायड्रोजनेशन करायचं त्याला हायड्रोजनेट करून टाकेल. असं आपल्या देशामध्ये 1985च्या आधी करत असत. याच्यामधून आपल्याला उपयुक्त असलेला माल हा त्या आयन फायलिंग्सबरोबर जायचा जवळजवळ 5%. आणि जे काही तयार कंपाऊंड होतं ते अमिनो असल्यामुळं ते कार्सिनोजेनिक होतं. त्यामुळं हे 5 किलो 100 किलोतनं तयार झालेल्या मालाची विल्हेवाट कशी लागायची? आपल्या देशामध्ये खूप पद्धती आहेत विल्हेवाट लावायच्या, त्या पद्धतीने करत असत, पण ते काही चांगली पद्धत नव्हती. जगाला माहिती होतं की हायड्रोजनेशन रिॲक्टर केला तर ते तसं करता येतं, आपण हे लोखंड असं नको वापरूया. पण त्याची टेक्नॉलॉजी नव्हती, ती स्वित्झर्लंडमध्ये होती. तर माझ्या एका व्यापारी मित्राने सांगितलं की सर तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये जा, आपण एक 2 टनाचा रिॲक्टर खरेदी करूया. मी गेलो तिथे, तर कारखानदारांनी सांगितलं की 2 टनाच्या रिॲक्टरला 10 कोटी रुपये पडतील. तर मला कळायला वेळ नाही लागला की 10 कोटी रुपये खर्च केले आणि त्याचं जर बँकेचं इंटरेस्ट दिलं 10 कोटी रुपयाचं आणि त्याच्यावरचा घसारा काढला तर एका गोळीची किंमत
जे आपल्याला 50 पैशाला पडायला पाहिजे तिथं 5 रुपयाला पडते. हा काही धंदा होणार नाही. मग मी आलो परत आल्यानंतर माझा व्यापारी मित्र अर्थात माझ्यापेक्षा व्यापारामध्ये हुशार होता. तो काय म्हणाला की आपल्याकडे बरीच ठिकाणं अशी आहेत, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मिरज, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, की जिथं खूप छान प्रिसिजन फॅब्रिकेशन करतात. तुम्ही फक्त त्यांच्याकडून ड्रॉइंग आणा, आपण इथं फार स्वस्तात करून घेऊ. परत स्वित्झर्लंड गेलं. जानेवारीचा महिना होता, सगळीकडे बर्फ होतं पर्वतांमध्ये आणि सारखा बर्फाचा सडा पडत होता, स्नोचा. खूपच थंडी होती आणि मी त्यांना ही ऑफर दिली की तुम्ही फक्त ड्रॉइंग द्या, तुम्ही रिॲक्टर बनवायचे कष्ट करू नका आणि नुसत्या ड्रॉइंगची किंमत किती आहे. तर त्यांनी सांगितलं आमच्या ड्रॉइंगची किंमत 9,90,00,000 आणि 10 लाखात काय वाचवायचं ते वाचवा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये. त्या थंडीमध्ये माझं रक्त उकळायला लागलं. हे असं मी पुन्हा होऊ नाही देणार. तसं आपण एवढे श्रोते आहोत, 140 कोटी लोकसंख्या आहे, प्रत्येकाचं जर रक्त उकळायला लागलं तर आपला देश नक्की श्रीमंत होईल. हो, तो आता आपण तिथे ह्याला बसवतोय सावंतवाडीच्या दक्षिणेला. पहिल्यांदा आपण पायलट प्लांट 100 किलोचा बसवणार आणि मग 25,000 टनाचा, वर्षाला 25,000 टन. पण त्याच्यामध्ये गंमत बघा, 25,000 टनाचा बसवला तर आपल्याला अजून सगळी फळं संपवायला 80 कारखाने काढावे लागतील तिथे सिंधुदुर्गमध्ये, आणि त्याच्यातून पैसे मिळतील. त्याचं दरडोई उत्पन्न आत्ता आहे त्याच्या दुप्पट होईल, श्रीमंती आली लगेच त्या ह्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये सगळे लोक इन्व्हॉल्व होतील, जे फायनान्सचे असतील, जे मॅनेजमेंट असतील, त्या कोऑपरेटिव्हचे चेअरमन असतील वगैरे वगैरे, त्या सगळ्यांनी शहाणपणाने, की आपल्या हातामध्ये शहाणपण आहे हे लोकांसाठी आहे, तिथं पण जर स्वार्थ आणला त्या कोऑपरेटिव्हमध्ये तर तोही प्रयत्न आत्ताच्या साखर कारखानदारीसारखा पुढं जाईल तो त्याप्रमाणे. कार्बन डायऑक्साईड संपवण्यासाठी वृक्षारोपण गरजेचं आहे. हो. पण सध्या वृक्षारोपणासाठी जागा मिळत नाही, तर आपण काय असं संशोधन केलं आहे काय की जमिनीवरच्या ऐवजी कुठं आपण वृक्षारोपण अजून करू शकतो काय? हां, म्हणजे पहिलं उत्तर असं की शेती आणि सूर्यप्रकाश हे दोन्ही एका वेळेला मिळवता येतं का? हे 2 मार्ग, 2 वेगवेगळे आपण म्हणतो की एका ठिकाणी शेती करायची आणि दुसरीकडे वृक्षारोपण करायचं, असं नाही करायचं. आपण जिथं सूर्य ऊर्जा मिळते तिथंच शेती करायची आणि तीच तशी वाढवायची. पण ह्यानी उत्तर मिळत नाही हो. मगापासून मी सांगतोय की 7-8-10% प्रश्न सुटेल. ह्यानी प्रश्न सोडवायचा असेल तर मोठं उत्तर काढायला पाहिजे काहीतरी. 50 वर्षापूर्वी प्रत्येक घरात लाकूड जाळलं लागलं, ज्याच्यातून CO2 निघतो, पण कुणालाही घरात चष्मे नव्हते, इतका दूर डोळ्यात जाऊन सुद्धा. त्या इंधन पर्याय म्हणून आपल्या घरी गॅस दिला, पण त्या गॅसद्वारे सर्वांना कॅन्सर होतोय. आपण काय विज्ञान केलं? आपण दोघं एकत्र भेटूया, मला आवडेल तुमच्याशी बोलायला. आपण उत्साहामध्ये खूप काही बोलून जातो, आपण बोलू एकत्र. हो 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 हो. आता समुद्र आहे, आपण जमिनीवर राहतो आणि आपण मनुष्य प्राणी आहोत आणि आपण जगामध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत असं आपण समजतो एका बाजूला. बाकीच्यांचं काय होईल ते होईल. समुद्रात कार्बन डायऑक्साईड सोडल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यातला जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे तो कमी होतो आणि जे सगळं जीवनमान आहे समुद्रातलं, ते वनस्पतींचं असू दे ना तर प्राण्यांचं असू दे, ते संपूर्ण धोक्यात येईल.
याला जे आपण पर्यावरणाचं संतुलन म्हणतो ते आपण बिघडवून जाऊ त्या ह्याच्यामध्ये. हो हो हो. नाही, ते हळूहळू बंद होईल, ते हळूहळू बंद होईल. कारण लोकांच्या नंतर असं ते प्रत्येक कुठलीही गोष्ट बघा की आपण उत्साहाने सुरुवात करतो आणि तो प्रॉब्लेमच तयार होतो नंतर त्याच्यातून. तर ते आपल्याला एखादी गोष्ट सोडवायला हातात घेतल्यानंतर आपणच 50 वर्षानंतर बघू शकतो का, हे काय म्हणू, शहाणपण म्हणूया, असं ते आपल्या अंगात आलेलं चांगलं. पण ते काही चांगलं उत्तर नाही. तुम्ही असं करा, हो सगळ्या पाणी लिटर किती पाणी आहे मग, हां एक कागदावरती कॅल्क्युलेशन करा, आपण दोघं कॉरस्पॉन्डन्स करू. आणि कार्बन डायऑक्साईडची सोल्युबिलिटी किती आहे पाण्यामध्ये बघा. आणि सगळा कार्बन डायऑक्साईड सगळे समुद्र आपल्याला उपयोगी पडले, सगळे अगदी तळापासून वरपर्यंत, पॅसिफिक असू दे नंतर अरबी समुद्र असू दे. तर किती कार्बन डायऑक्साईडचा आपण समाचार घेऊ शकतो असं तुम्ही कॅल्क्युलेट करा ना, आणि आपण दोघं पुढे जाऊ. मला वाटतं शेवटचा प्रश्न घेऊया, जरा मोठ्यानं विचारा म्हणजे इतरांना समजवते. हो हो हो. पण त्यांनी उपाय सांगितला का, म्हणजे ही कल्पना सांगितली, म्हणजे स्तुत्य कल्पना आहे, पण मग त्याच्यातून त्याला भोग पाडून परत पुढं जायचं हे कसं करायचं नाही सांगितलं त्यांनी. त्याची आपण बघूया ना, वाट बघूया त्याची थोडी. मला वाटतं आपण शेवटचं सांगा, आणि यानंतर जर कोणाला काही विचारायचं असेल तर आपण इथं सर थोडा वेळ आहेत, बोलतील आपल्याशी. सर, पर्यावरणाचा ऱ्हास झालाय असं आपण म्हणतोय, तर पर्जन्यमानाचं प्रमाण आपलं आहे तेवढंच आहे. पण असं काय तुम्ही संशोधन केलंय काय किंवा करू शकताय काय की जेवढं पर्जन्य 2-3 महिन्यात जे उपलब्ध होत आहे त्याचं जमिनीखाली काय असं पाणीसाठा करून आपण तापमान वाढ किंवा कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी असं काय संशोधन आपल्या डोक्यात काय असं? तुम्ही जे म्हणताय की पाण्याचा साठा करूया, आणि तुमचं एक विधान अतिशय योग्य आहे की पावसानं जेवढं पाणी मिळतं तेवढं पुरेसं आहे, तेवढं पुरेसं आहे. आणि त्यांनी आपण जमिनीमध्ये किंवा कुठल्याही पद्धतीने आपण शोषून असू दे किंवा वेगळ्या पद्धतीने एकत्र करायचं ठरवलं तर ते चांगलं आहे त्या ह्याच्यामध्ये. पण त्याने तापमान वाढीचा प्रश्न नाही सुटणार, त्याचा त्याचा काही संबंध नाही. हो, आम्ही काय करतोय ते सांगतो, म्हणजे ह्या दिशेने, म्हणजे तुमच्या प्रश्नाला उत्तर नाही आहे लगेच. आपल्याजवळ मी इचलकरंजीला नाही का, काल मी महाबळेश्वरला होतो, तर तिथं कोयना धरण आहे. सातारा जिल्ह्यात 3-4 धरणं आहेतच, 5-6 असतील. पुणे जिल्ह्यात खूपच आहेत, आपल्याकडे सांगली जिल्ह्यामध्ये आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. तर जेवढा पाण्याचा साठा धरणाच्या वरती होतो तर एका वर्षामध्ये 4 फूट पाणी हे एवढं इव्हॅपरेट होऊन निघून जातं. म्हणजे तेवढा साठा कमी होतो नुसत्या ह्याच्यामुळं. तर हे पाणी इव्हॅपरेट होऊ नये म्हणून काही पदार्थ मिळू शकतो का की जो पाण्यावर पसरल्यानंतर इव्हॅपरेट होणार नाही आणि पाण्याची बचत होईल, असं संशोधन आमच्याकडे आता पूर्ण व्हायला लागलं आहे त्या दिशेने. पण एवढा आत्ता मी एक मार्ग सांगितला, पण तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं असेल तर अजून तरी 3-4 मार्ग काढावे लागतील. जमीन झिरपून तेच पाणी सगळं आपल्याला अवेलेबल होऊन देणं, आणि त्याच्यासाठी जमिनीचा पोत कसा असावा आणि त्याच्या खालची छिद्र, त्या छिद्रांचं मूल्यमापन कसं करायचं ते करून
चांगलं उत्तर काढावं लागेल आणि त्याची गरज मात्र आहे. धन्यवाद सर. या निमित्तानं एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व पद्मभूषण पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे आणि कायम सातत्यानं संशोधक म्हणून ते काम करतात. जगानं त्यांची दखल घेतलेली आहे. त्यांनी आम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा आभार व्यक्त करूया. संयोजक संस्थांच्या वतीनं मनापासून आभार. आपण सर्वजण आपल्या सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद.